सांगलीमधल्या तासगावमध्ये आजी माजी खासदारांमध्ये खडाजंगी झाली। रिंग रोडच्या श्रेयवादावरून विशाल पाटील आणि संजय काका पाटील आमने सामने आले। विशाल पाटलांनी रोहित पाटलांना श्रेय दिल्यामुळे संजय काका पाटील संतापले। कार्यक्रमातच संजय काका पाटलांनी विशाल पाटलांना चांगलंच सुनावलं। पालकमंत्री सुरेश खाडेंच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला। तासगाव नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनावेळी राडा झालाय। तासगाव शहराच्या बाह्य वळण रस्त्याच्या विषयावरून वादाला सुरुवात झाली। कार्यक्रमावेळी झालेल्या भाषणावरून माजी खासदार संजय काका पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्यात वाद झाला। संजय काका पाटील देत असलेल्या भाषणावर विशाल पाटलांकडून आक्षेप घेण्यात आला। पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केलाय। विशाल पाटलांनी तासगाव मतदारसंघात रोहित पाटलांना पाठिंबा दिलाय। तेव्हापासून संजय काका पाटील आणि विशाल पाटलांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत। या कार्यक्रमाला आपण सगळ्यांना बोलवा, हा पक्षीय स्वरूप न देता पदाधिकारी असतील, खासदार असतील, आमदार असतील, या मंडळींना बोलवा असं मी स्वतः चीफ ऑफिसरना निरोप दिला आणि हा कार्यक्रम आयोजित केला। पण इथं येऊन सुद्धा पुन्हा त्यांच्या त्या नौटंकी सुरू झाली। मी त्यावेळी काही बोललो नाही। माझं भाषण सुरू झाल्यानंतर मात्र त्या भाषणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न चालवला। जशास तसं वागण्याची भूमिका ही आम्ही आता पुन्हा घेतलेली आहे। श्रेयवादासाठी हापापलेली काही मंडळी त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। खासदारांच्या दिशेनं धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि आमदार सुमनताई व्यासपीठावरती होत्या, खासदार व्यासपीठावरती होते आणि व्यासपीठाकडे शिव्या देत धावून येणं हा काय प्रकार आहे हे कदाचित त्यांनी देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे। तासगाव तालुक्यामध्ये, कवठेमंकाळ तालुक्यामध्ये मोगलाई लागलेली नाही हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवून देऊ।